सांगली जिल्हा परिषदेचे सन 2026 ते 27 या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक सीईओ तथा प्रशासक विशाल नरवाडे यांनी सादर केले। सदरचे अंदाजपत्रक हे तांत्रिक स्वरूपात असून लवकरच नूतन पदाधिकारी सदस्य यांच्या अवलोकनार्थ हे अंदाजपत्रक ठेवले जाईल आणि त्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करून प्रथम सुधारित अंदाजपत्रक मांडले जाणार आहे। या प्रसंगी मुख्य लेखा वित्त अधिकारी सुनंदा ठवळे, अतिरिक्त सीईओ मनोज जाधव यांच्यासह सर्व विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते। पाहूया सीईओ विशाल नरवाडे यांची विशेष मुलाखत। नमस्कार। आज 2026-27 या येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी आपण जिल्हा परिषद सांगलीचं अंदाजपत्रक म्हणजे बजेट सादर केलेलं आहे। उद्यापासून आपल्याकडे माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष महोदय यांची निवड होणार आहे आणि अनेक लोकांना अशा शंका येणं स्वाभाविक आहे की बॉडी येत असताना आपण बजेट का सादर केलं। मला नम्रपणे सगळ्यांच्या निदर्शनास आणून देणं वाटते की माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष महोदय निवड यांची उद्या होत आहे आणि याच्यानंतर आपल्याला जो किमान वर्किंग डेजचा कार्यकाळ असणं अपेक्षित होतं तो आपल्याकडे उरला नाही आणि आपल्याला शासनाच्या नियमानुसार मार्च महिन्यात एनी हाऊ कसंही करून बजेट सादर करावंच लागतं। त्यार्थ फक्त नाम मात्र आपण त्या नियमानुसार आज इथे बजेट सादर केलेलं आहे आणि सन्माननीय सर्व सदस्य सभापती महोदय आणि अध्यक्ष उपाध्यक्ष महोदय आल्यानंतर त्याच्यात ते प्रथम सुधारित बजेट सादर करतील आणि त्याच्यानंतरच बजेटची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे। मागच्या वर्षीच्या 25-26चा अंतिम बजेटसुद्धा आपण आज मान्यता दिलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला काही नाविन्यपूर्ण संकल्पना राबवण्यात यश मिळालेलं आहे। जसे की विशेषतः समाज कल्याण विभागाअंतर्गत आपण पहिल्यांदाच सांगली जिल्हा परिषदच्या इतिहासामध्ये मुलांमुलींसाठी MPSC UPSC सारख्या स्पर्धा परीक्षा तयार करण्यासाठी विशेष बॅच आपण सुरू करतो आहे। त्यासाठी आपण प्रोव्हिजन केलेलं आहे। दिव्यांग विकासासाठी आपण अनेक विविध 21 प्रकारच्या योजना राबवत आहोत। जसे की 3 तालुक्यात जिथे दिव्यांग संख्या जास्त आहे तिथे दिव्यांग कल्याण भवन उभारतो आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीची सर्व इमारती आपल्याला ॲक्सेसिबल दिव्यांगासाठी कशा बनवता येईल यासाठी आपण घेतलेलं आहे। जे अंध मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी आपण स्मार्ट ग्लासेस ही नवीन तंत्रज्ञानावर आधारित वस्तू त्यांना देतो आहे। इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी जे आहे त्यांच्यासाठी आपण लर्निंग किट स्पेशल देतो आहे। अशा प्रकारे दिव्यांगामध्ये सुद्धा जे विविध 21 प्रकारचे दिव्यांग आहेत त्या सर्व प्रकारच्या दिव्यांगांना जिल्हा परिषदच्या स्वनिधीतून जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल याचा प्रयत्न केलेला आहे। शिवाय आपण महिला बालकल्याण विभागामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड अंगणवाडी या 13 अंगणवाडी प्रकल्प जिल्ह्यात आहेत। 13 ठिकाणी एक असे एकूण 13 अंगणवाडी आपण AI बेस्ड उभारलेले आहेत आणि येणाऱ्या काळात माननीय पालकमंत्री महोदय यांच्या वेळेनुसार त्याचं उद्घाटन आपण करणार आहोत। मी या बजेटच्या अनुषंगाने जे माननीय पत्रकार बांधव इथे उपस्थित होते त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो। माझे सर्व विभाग प्रमुख ज्यांनी याच्यात विशेष कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे आणि विशेषतः मुख्य लेखा वित्त अधिकारी कॅफो मॅडम त्यांचं आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो की त्यांनी हे बजेट आज यशस्वी सादर केलं आणि मान्य सदस्य महोदय उद्यापासून आले की त्यांच्यासोबत विचारविमर्श करून सहकार्याने पुढच्या बजेटची रूपरेषा ही ठरवण्यात येतील। धन्यवाद।